हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? झिम्बाब्वेची मालिका सुरू आहे, ती पाहताय की नाही? कालचा जो सामना होता, कालचा सामना आपण 23 धावांनी जिंकलो. पण हा जो सामना आपण जिंकलो हा काही फारसा म्हणजे असं कौतुकास्पद विजय नाही म्हणता येणार. शुभमन गिलनी नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. फलंदाजी स्वीकारून 180पेक्षा जास्ती धावा आपण फलकावर लावल्या. काल शुभमन गिल चांगला चालला. शुभमन गिलचं अर्धशतक, त्याला यशस्वी आणि ऋतुराजनी दिलेली योग्य साथ, ह्याच्या जोरावर आपण 180च्या पुढच्या धावांचा टप्पा गाठू शकलो. पण खरं सांगू का मंडळी, आजकालच्या दिवसांमध्ये अगदी समोर झिम्बाब्वे का असेना, 180 धावा T20मध्ये अगदी म्हणजे दे आर नॉट ॲश्युरिंग युअर विन. त्याला तुम्हाला चांगलं खेळायलाच लागतं. आज दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे खरं तर झिम्बाब्वेचा जो संघ आहे तो त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. पण कालच्या सामन्यामध्ये त्यांचं क्षेत्ररक्षण अतिशय स्लॉपी, ढिसाळ झालं. 4 ते 5 झेल त्यांनी सोडले आणि क्षेत्ररक्षण करताना किमान 30 ते 35 धावा त्यांनी आपल्याला जास्तीच्या दिल्या आणि आपला धावफलक 4 बाद 182 वगैरे पर्यंत पोहोचला. आता झिम्बाब्वेच्या संघामध्ये 182 धावा आरामात चेस करण्याची ताकद तर नक्कीच नव्हती. त्यामुळे आपण हा सामना जिंकणार हे असं वाटत होतंच. शेवटी झालंही तसंच, पण ते सहजासहजी झालेलं नाही आहे. सहजासहजी व्हायला हवं होतं. झिम्बाब्वेचा संघ जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा त्यांच्या पहिल्या ज्या 5 विकेट आहेत त्या फक्त 39 धावांवरती गेलेल्या होत्या. ज्या संघाच्या 5 विकेट 39 धावांवरती गेल्या तो संघ पुढे 160 धावांपर्यंत 150-60 धावांपर्यंत मदत मारू शकतो. म्हणजे आपली गोलंदाजी नक्कीच कमकुवत आहे. किंवा असंही म्हणता येईल की आपल्याकडे तो किलर पंच नाही जो ऑस्ट्रेलियाकडे आहे. वन्स दे पुट देअर फीट ऑन युअर थ्रोट दे विल नॉट अलाव यू टू कम बॅक. आपल्या संघामध्ये तेवढी आक्रमकता अजून नाही. त्यांच्याकडच्या दोघा फलंदाजांचा विशेष उल्लेख करायला लागेल. एक मैदान डे आणि त्यांची नावं पण नाही लक्षात राहत. आणि दुसरा तर त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. त्या दोघांची जवळजवळ 77 धावांची जेव्हा भागीदारी झाली होती तेव्हा आणखीन एक धक्का बसतो की काय असंही वाटायला लागलेलं होतं. शेवटी असं आहे ना की ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. सामना आपण 23 धावांनी जिंकलो. सामना हारले झिम्बाब्वे, पण अनेक त्रुटी समोर आल्या त्या भारतीय संघाच्या. सगळ्यात महत्त्वाची त्रुटी किंवा सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक आपल्या संघाचा जर म्हणायचं झाला तर आपला जो सिनियर संघ आहे त्या सिनियर संघाची जी गोलंदाजी आहे आणि या सामन्यामध्ये जे गोलंदाज आहेत ह्या गोलंदाजीच्या दर्जामध्ये खूपच तफावत आहे. बुमराह, शामी, हार्दिक, सिराज, कुलदीप, जडेजा, इवन अक्षर पटेल, ही जी गोलंदाजी आहे ती कुठल्याही संघाला कुठल्याही पिचवर नामोहरम करू शकणारी गोलंदाजी आहे. त्या तुलनेत आपल्या आत्ताचे या मालिकेमधले जे गोलंदाज आहेत ते म्हणजे अगदीच फिके आहेत. आवेश खान, त्यानंतर तो खलील खान, त्यानंतर इवन मुकेशसुद्धा तेवढे असे म्हणजे जबरदस्त गोलंदाज नाही आहेत. या संघामध्ये चांगले जे सिनियर्सच्या संघामध्ये स्थान मिळू शकतील असे गोलंदाज म्हटलं तर एक बिश्नोई आणि थोड्या बहुत प्रमाणात वॉशिंग्टन सुंदर हे दोघेच आहेत. कालचा सामना वॉशिंग्टन सुंदरने गाजवला. त्याच्या विकेट्समुळेच आपण जिंकू शकलो.
पण कालच्या सामन्यात बिश्नोई मात्र चालला नाही, फेल गेला असंच म्हणायला लागेल. त्याची गुगली या लोकांनी बरोबर दे आर रेड इट वेल ऑर वॉट असं वाटायला लागलं. काल बिश्नोईचा प्रभाव नाही पडू शकला, त्याला विकेट नाही मिळाली. पण वॉशिंग्टनने काढलेल्या 3 विकेट्समुळे आपण हा सामना आरामात जिंकलो. आता इथे असं गोष्टी म्हणजे आपल्या त्रुटीच्या निदर्शनाला आल्या, त्या म्हणजे एक तर गोलंदाजी फारच कमकुवत आहे. दुसरं म्हणजे फलंदाजीमध्ये सुद्धा जेव्हा अभिषेक शर्मासारखा एखादा जबरदस्त टोलेबाजी करून जातो 100 धावांची, तेव्हाच आपण 200 क्रॉस करू शकतो. अदरवाईज 170, 180, 190 इथे कुठेतरी आपली धावसंख्या मर्यादित जाते. कबूल आहे की हे जे सामने होत आहेत ते हरारे स्पोर्ट्स क्लबवर होत आहेत आणि ती जी विकेट आहे ती 2 पेस विकेट आहे. काय होतं तिथे चेंडू एकदमच कधीतरी उसळी मारून वर येतो किंवा बॅटवर अतिशय स्लो येतो. अशा पिचवर फलंदाजी करणं अवघड असतं. तरी पण 200चा टप्पा तरी आपण गाठलाच पाहिजे. काल बघा क्षेत्ररक्षण करताना झिम्बाब्वेच्या संघाने कमीत कमी 3 ते 4 जे झेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतले जातात ते सोडले आणि किमान 25 ते 30 एक्स्ट्रा धावा दिल्या. आणि विचार करा की विजयाचं जे मार्जिन आहे ते फक्त 23 धावांचं आहे. समजा ते जर झेल पकडले गेले असते, समजा त्या जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं, धावा कमी झाल्या असत्या, तर सामना आणखीन टफ झाला असता, जड गेला असता आपल्याला. आता ह्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका जर उर्वरित 2 आता विकेंडला जे 2 सामने होणार आहेत त्या उर्वरित 2 सामन्यांमध्ये या चुका जर आपण हे रेक्टिफाय केल्याने सुधारल्या नाहीत तर झिम्बाब्वेच्या या संघाकडे सुद्धा अजून एक पंच देण्याची क्षमता नक्कीच आहे. पण असं नाही होणार. दुसरी फळी जरी असली तरी आपला संघ दर्जेदार आहे. त्यामुळे फारसा अडचण न येता ही जी मालिका आहे ती आपण 4-1ने जिंकू अशी खात्री वाटते. बरं आहे तर मंडळी, मग आता बघूया. हा वीकेंड आहे 4था आणि 5वा सामना. तर मंडळी, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बरं आहे तर मग भेटूया वीकेंडला. टिल देन बाय, सी यू.